एफडीएच्या दूध खरेदीसाठी लागू करण्यात आलेल्या फॅट आणि एसएनएफ निकषांवरून राज्यातलं राजकारण आता तापलंय। माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या निकषांमुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत येतील अशी चिंता व्यक्त केली। मात्र या वक्तव्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांनी प्रत्युत्तर दिलंय। एफडीए दूध खरेदी मुद्द्यावरून सत्ताधारी विरोधक आक्रमक झाले असून काही परिणाम होणार नसल्याचं स्पष्ट केलंय। दर ठरवण्याचा अधिकार हा राज्य सरकारला दुधाच्या संदर्भामधला आहे, केंद्राच्या गाईडलाईन आहेत। त्यानुसार आता जर तुमचं 3-2, 8-3चं दूध स्वीकारण्याचा दर काय असेल, परंतु राज्य सरकारचा 5 जुलै 2024चं एक सर्क्युलर आहे की त्याच्यामध्ये प्रति पॉईंट हा तुम्हाला 30 पैसे कमी करणे किंवा वाढ देणे। आज देखील कारखान्यामध्ये आपण 9.5% रिकव्हरीचा बेस आहे, पण 8%, 8.5% रिकव्हरीचे ऊस आपण घेतो। तसं दुधामध्ये दूध देताना एखाद्या गवळ्याचं दूध हे 3.0चं असेल किंवा 2.9चं असेल, 2.8चं, पण जनरल जो शॅम्पल लागतो हा 3.5च्या पुढं भेटतो, 3.5च्या पुढं त्या ठिकाणी भेटतो। त्यामुळे त्याचा कुठलाही परिणाम होणार नाही। लोकांना त्यांनी घाबरायचं काय, काम करायचं काही कारण त्या ठिकाणी नाही। त्यामुळे गवळ्यांनी आपला जो धंदा आहे चांगल्या प्रकारचं दूध आपण क्वालिटीचं द्यावं, याचा काही परिणाम होणार नाही।